कलरफुल इमारती बघून मला लहानपणीची आठवण आली. लहानपणी कसं आपण चित्रकलेच्या बुक्समध्ये असेच सरळ उभ्या अशा इमारती काढायचो आणि त्यांना अशा मनाला वाटेल ते कलर द्यायचो. हे मला सगळं बघून ते लहानपणीची आठवण आली. पण हे लहानपणीची आठवण समोर प्रत्यक्ष बघताना खूप छान वाटत होतं, का हो मंडळी, अशी पण एक शहर आहे की जिथं अशा कलरफुल बिल्डिंग्स आहे. तर चला बघूया. नमस्कार, मी सोनाली आणि तुम्ही बघत आहात मराठमोळी युरोपियन हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल. तर मंडळी, आजचा हा नवीन दिवस आणि इटली टूरचा, व्हेनिस टूरचा हा शेवटचा पार्ट आहे. तर आम्ही छान रेडी झालेलो आहोत. नाश्ता वगैरे झालेला आहे. तर चला निघूया. तर इथे तुम्ही टाईम टेबल बघू शकता. आपल्याला जायचं आहे मुरानो आणि बुरानो आयलंडला. तर तुम्ही गर्दी बघू शकता. तरी आम्ही खूप सकाळी आलो, की सकाळी खूप कमी गर्दी असते म्हणून. पण हा सीझन असल्यामुळे भयानक तुम्ही लेन बघू शकता आणि अगदी लास्टच्या आपल्याला प्लॅटफॉर्मवर जायचं आहे. तर इथं शिस्त अशी आहे, कोणीच आरडाओरडा करत नाहीये. ज्यांना जशी लाईन भेटेल तशी उभी राहिले. 20 मिनिटं आम्ही लाईनीत उभं राहिलो आणि शेवटी आम्हाला आमची बोट मिळाली, की जी जाणार आहे मुरानो, त्यानंतर बुरानो आयलंडला. पण मंडळी, आपण अगदी बुरानो आयलंडला जाणार आहोत. म्हणजे ते खूप दूर आहे. इथनं 45 मिनिटं लागणार आहे आपल्याला बोटीने जाण्यासाठी. मग आधी जे दूरचं आहे ते बघणार आहोत बुरानो. देन आपण मुरानो आयलंड एक्सप्लोर करणार आहोत. समुद्राचा असा छानसा व्ह्यू आणि खूप छान छान अशा लाटा बघता बघता आपण पोहोचतोय बुरानो आयलंडला. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतच असेल बेट. तर आता आपण इथं आता उतरणार आहोत आणि खूप सुंदर असं हे आयलंड एक्सप्लोर करणार आहोत. जसं आम्ही बोटवरनं उतरलो, तसंच ते एक रोडवर एक लोकल आर्टिस्ट ग्लासपासनं म्युझिक कंपोज करून दाखवत होती. अगदी छान, मनाला शांत असं वाटत होतं. तुम्ही पण ऐका.
असं मनाला भावणारं म्युझिक ऐकून आम्ही बोट स्टेशनच्या पुढे निघालो, तर लगेचच खूप कलरफुल अशा आम्हाला बिल्डिंग दिसायला लागल्या. हे आयलंड फेमस आहेच त्याच्या कलरफुल बिल्डिंगसाठी आणि असा ह्या आयलंडचा नियम आहे, की इथे जर घराला कलर द्यायचा असेल किंवा घर रिपेंट करायचं असेल, तर इथल्या गव्हर्नमेंटची परमिशन प्रत्येकाला इथे घ्यावी लागते आणि एक विशेष म्हणजे तुम्ही पाहालच आता पुढे, इतक्या सगळ्या इमारती आहे, त्यांना प्रत्येकाला वेगवेगळे कलर आहे. तर मंडळी एक सांगा मला तुम्ही, तुम्ही पण लहानपणी असे जे आपल्याला चित्रकलेचा आपल्याला तास असायचा, त्या चित्रकलेत असेच सरळ उभ्या असणाऱ्या चौकोनी आकारामध्ये आपण अ, फुटपट्टीच्या साहाय्याने बिल्डिंग्स बनवायचो आणि मनाला वाटेल तसे कलर द्यायचो. तशाच कलरफुल बिल्डिंग्स इथं मला बघायला मिळाल्या. खूप छान वाटलं मला. असं वाटत होतं, की खरंच आपण त्या चित्रकलेच्या वयातून फिरतोय की काय गल्लोगल्ली आपण काढलेल्या बिल्डिंग्समधून. असा मला इथे अनुभव मिळत होता आणि थोडंसं लहानपण पण मी जगत होते हे बघता-बघता. हे पण एक आयलंड आहे. हा पण एक व्हेनिसचा एक भाग आहे. तर इथे पण बोटीनेच सगळ्या गोष्टी होतात. हे आहे मुरानोचं मेन मार्केट. तिथं बरेच शॉप्स आहेत. अ, बरेच रेस्टॉरंट आहेत. तर टुरिस्ट प्लेस म्हटल्यावर बऱ्याच गोष्टी इथं कॉस्टली आहेतच आणि काही विशेष नाही. व्हेनिससारखेच इथं मास्क वगैरे होते. स्लो विनर्स वगैरे कोणाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि बरेच रेस्टॉरंट आणि छान लोकं मस्त उन्हात अ, जेवायला बसलेले आहेत. त्यांचं फूड एन्जॉय करत आहे. सो चला आता हे मार्केट थोडं फिरून आपण निघतोय बुरानो आयलंडला. तर मुरानो आयलंडला आपण पोहोचलो आहोत. त्याच बोटने आलो रिटर्न. तर हे मुरानो आयलंड हे खूप सारे छोटे आइसलँड मिळून तयार झालेले आहे आणि मुरानो जगात यासाठी फेमस आहे, की इथे ग्लास फोमिंगचे खूप साऱ्या फॅक्टरीज आहे. या गोष्टीमुळे व्हेनिसमध्ये खूप जास्त वेल्थ आली. पूर्वी हे ऑक्युपेशन वडिलांकडून मुलांकडे पास ऑन व्हायचं आणि ही जी प्रोसेस होती ग्लास वॉर्मिंगची, ती खूप सिक्रेट ठेवलेली असायची. इवन दो त्या काळी लोकांना शिक्षा पण होत होती, जर हे सिक्रेट्स कोणी लीक केले तर. त्या काळी व्हेनिसमध्ये कन्सर्न असायचे फायरचे, कारण हे ग्लास मॅन्युफॅक्चरिंगसाठी खूप हाय टेम्परेचर लागते. तर या गोष्टीमुळे आग पण लागण्याची शक्यता असायची. तर ते खूप भीतीदायक होतं व्हेनिसच्या लोकांसाठी. त्यामुळे हे ग्लास मॅन्युफॅक्चरिंग हे मुरानो आयलंडला शिफ्ट करण्यात आले. तर तुम्ही हे इथं ज्या काचेच्या वस्तू बघत आहात ना, या सगळ्या त्या लोकांनी तयार केलेल्या आहेत स्वतःच्या हातांनी. अनफॉर्च्युनेटली आम्हाला टाईम झाला. त्यामुळे आम्हाला ते मॅन्युफॅक्चर कंपनी बघता नाही आली, कसं मॅन्युफॅक्चर होतं या गोष्टी. हे जे युनिकॉर्नचं हॉर्स आहे, तो खूप फेमस आहे. इथं लोकं बरेच जण ते घेऊन जातात. आम्हीही बघत होतो काही घेता येईल का? पण असं हे बुरानो खूप गोष्टी बघितल्या. खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या. तर आता आम्ही परत रिटर्न निघालेलो आहोत. तर आपली ही व्हेनिसची टूर इथेच संपती आहे आणि आमचे हॉलिडेज पण संपत आहे. सो आता रिटर्न आम्ही फ्रान्सला निघणार. उद्या आमची फ्लाइट आहे. अ, तर हा पूर्ण व्हेनिसची सीरीज तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे बुरानो आयलंड पण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला अशाच खूप छान-छान व्लॉग्समध्ये आपण पुन्हा नक्की भेटूया. बाय बाय.